शनीची 7.5 तुम्ही म्हणालात मला आत्ता, तर शनीची 7.5 आता काही मोजक्या ह्यांना चालू झाली आहे, मोजक्या राशींमध्ये ती आलेली आहे. तर त्याच्यापासून आपल्याला काय म्हणतात, त्याच्यापासून आपल्याला वाचायचं असेल किंवा त्याचा प्रभाव कमी हवा असेल तर त्याच्यासाठी काय चांगले पर्याय आहे? शनीसाठी दर शनिवारी मारुतीच्या किंवा शनीच्या देवळात जायचं, तेल दान करायचं, तिथे पण मंदिरात तेल हे करायचं, किंवा आत्ता हे रस्त्यावरती फिरणारे लोक आहेत तर त्यांना काही ना काहीतरी काळी वस्त्र किंवा काळी घोंगडी वगैरे असते, मग ब्लॅक कलरचं काही त्या गोष्टी दान करायच्या, किंवा त्यांना ऑइली फूड्स म्हणजे ऑइलमधनं बनणारे जे पदार्थ असतात तर ते त्यांना द्यायचे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं हनुमानासाठी किंवा शनीसाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करू शकतो. थोडक्यात हनुमान चालीसा आहे, हनुमान वडवानल स्तोत्र आहे, ते ऐकायचं. जर हनुमान चालीसा म्हणता येत असेल तर रोज संध्याकाळच्या वेळेला म्हटलेली पण चांगली आहे. हे जेवढं तुम्ही या गोष्टी करा. आणि दुसरी गोष्ट अशी की ब्लॅक कलरचा कपडा किंवा दोरा शक्यतो घालायचा नाही आता ह्या पिरियडमध्ये. हे शक्यतो घालूच नाही. हे आपल्याला जुने लोक सांगत होते की काळे कपडे घालू नयेत, पण आता आम्हाला लोकांना सगळ्यांना ब्लॅक कलर प्रिय झाल्यामुळे लोक आता ते ब्लॅक शर्ट जास्त यूज करतात. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.